आणि आता बातमी आहे गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातल्या वाकयुद्धाची। जे स्वतःच्या गावात लोकप्रिय नाहीत ते 40,000 निवडून येतात अशी टीका जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे। त्यानंतर आता पडळकरांनी थेट जयंत पाटलांना आव्हान देत राजीनामा द्या अशी मागणीच केली आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। 40, 50, 60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। एवढा लोकप्रिय बाबा स्वतःच्या गावात नाही तो सगळे। जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, राजीनामा द्या। मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय। जयंत पाटलांनाच इस्लामपूरमधून आमदारकीचा राजीनामा देण्याचं आव्हान भाजपच्या पडळकरांनी दिलं। जयंत पाटलांनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्या विरोधात इस्लामपूरमधून लढणार असं चॅलेंजच पडळकरांनी दिलं। प्रकरण आव्हान देण्या इतपत जाण्याचं कारण म्हणजे जयंत पाटलांनी मतांच्या चोरीवरून पडळकरांना डिवचलं। जे गावातही लोकप्रिय नाहीत ते 40,000 निवडून येतात असा टोला जयंत पाटलांनी लगावला। आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात, त्याला हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो। 40, 50, 60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। विक्रांत दादा आपल्याला असेल वाटत एवढा वाटत कसा? एवढा लोकप्रिय बाबा स्वतःच्या गावात नाही तो सगळे। मला जयंत पाटलांना हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे। हा हिंदू विरोधी आहे। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या। मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूरमध्ये आणि बघू काय होतंय। पडळकर यावेळेला जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले। गेल्या वेळेला ते खानापूर आटपाडीमधून उभे होते, मात्र पराभूत झाले। यावेळेला त्यांनी मतदारसंघ बदलून जतमधून बाजी मारली, मात्र जयंत पाटलांनी शंका निर्माण केली। जतमध्ये पडळकरांचा सामना काँग्रेसच्या विक्रम सावंतांशी झाला। गोपीचंद पडळकरांना 1,13,737 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या विक्रम सावंतांना 75,497 मतं मिळाली। 38,240 मतांनी पडळकरांचा विजय झाला। जयंत पाटलांनी पडळकरांच्या विजयावरून शंका उपस्थित केली, तर पडळकरांनी सुद्धा पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधला। विधानसभा निवडणुकीआधी 2 जण आपल्याला भेटले, ज्यांनी 160 जागा निवडून आणून देण्याची गॅरंटी घेतली होती असा दावा 15 दिवसांपूर्वी पवारांनी नागपुरात केला होता, पण नावं काही पवारांनी सांगितली नाही। मला काही लोक भेटायला 2 लोक आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। तर सागर भाऊ, तुम्ही जे काम करताय, लोकांची गावाची तुम्ही नावं वाचली, हे सगळ्यांना जमत नाही। मला वाटतं शरद पवारांना तुम्ही दिसताय गावाची सगळी नावं माहीत असतात। शरद पवारांना सगळी नावं माहीत आहेत, तर ते दोघं जर 160 आमदार करतो म्हणजे तेवढी दोघं नाव विसरले, ते बाकी सगळी त्यांना माहीत नाही। तुम्ही गावातल्या 50 लोकांची भावनी मला सांगितलं की सागरला एका गावातले 50 लोकांची नावं माहिती। शरद पवारांसोबत पडळकरांची राजकीय दुश्मनी जुनी आहे। त्यातच सांगली जिल्ह्यात जयंत पाटील आणि पडळकरांमध्ये कायम खटके उडत असतात। आता प्रकरण जयंत पाटलांना राजीनामा देण्याच्या चॅलेंजपर्यंत पोहोचलंय। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।